मित्रो नमस्कार. हे चॅनल अनेक लोकांनी अजूनही सबस्क्राईब केलं नाही. माझी विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढे जा. मित्रो एक लक्षात घ्या, चॅनल सबस्क्राईब करायला ₹1सुद्धा लागत नाही. तुमच्यासमोर जे सबस्क्राईबचं बटन येईल त्याला दाबा आणि पुढे जा. मित्रो सांगायचा मुद्दा असा होता की नुकतंच 20 तारखेला महाराष्ट्र विधिमंडळाचं नागपूरचं हिवाळी अधिवेशन संपलं आणि हे अधिवेशन संपल्यानंतर त्याचं कवित्व पुन्हा नव्यानं समोर आलेलं आहे. हे लक्षात घ्या की विदर्भात जे अधिवेशन हिवाळी अधिवेशन होते त्याला सरकार अजिबात त्यात गंभीर नसते. मी वारंवार हे सांगितलेलं आहे की नागपूरचं अधिवेशन म्हणजे हिवाळी अधिवेशन एक सहल या पद्धतीचे हे सगळे लोक घेतात. जवळपास 500-600 कोटी रुपये दिसणारं आणि त्याच्या तिप्पट चौपट पाठीमागचे खर्च म्हणजे 2-3 हजार कोटीचा चुराडा होतो आणि आपल्या हाती काहीही येत नाही. अनेकदा तर सभागृहात मंत्री उपस्थित नसतात. एका चर्चेत लक्षवेधी मध्ये सकाळी 9 वाजता लक्षवेधी ठेवण्यात आल्या आणि त्या लक्षवेधीमध्ये सभागृहात एकही मंत्री नाही. ही परिस्थिती पाहिल्यानंतर अचलपूरचे अपक्ष आमदार माजी राज्यमंत्री बच्चू कडू संतापले. त्यांनी तर बोलून दाखवलं की हा काय प्रकार लावला, ही विधानसभा आहे की ग्रामपंचायत आहे. ते बघा ते काय म्हणतात, त्याच्यानंतर आपण बोलूया. पण थोड्या वेळाने घेण्यात यावी. नाही, थोड्या वेळानं म्हणजे काय? मंत्री महोदय येतात सभागृहात, एक 15-20 मिनिटांनंतर घेतो. कुठे गेले ते? कसे काय झोपा काढताय? त्यांचा काय पगार गिगार करता येते का ते बघा. तुमचे मंत्री दिसत नाही. म्हणजे आज मंत्री नाही ते 10 मिनिटांना येणार. ग्रामपंचायत आहे का? लक्षवेधी क्रमांक 3 मंत्री महोदय नाहीत का? मंत्री महोदय एक सन्माननीय सदस्य मंत्री महोदय थोडे 10-15 मिनिटात येतात, त्याच्यानंतर तुमचे घेतो. मंत्री महोदय येतात सभागृहात, एक 15-20 मिनिटांनंतर घेतो. लक्षवेधी क्रमांक 4चं सुद्धा त्यांनी विनंती केली, त्यामुळं ते पण पुढे घेण्यात येईल. लक्षवेधी क्रमांक 5 श्रीमती श्वेता महाले. तर तुमचे मंत्री दिसत नाहीत. मंत्री महोदय कुठे आहेत? मंत्री महोदय नाही आहेत ना अध्यक्ष महोदय. अत्यंत प्रयत्न करून या लोकांनी लक्षवेधी सदस्यांनी लक्षवेधी लावलेली असते. कदाचित मंत्री महोदयांनी आज उपस्थित राहणं अपेक्षित आहे, परंतु आता 1 ते डायरेक्ट 8 पर्यंतच्या मंत्री महोदय 5 नंबर 6 नंबर 7 नंबर 8 नंबर आंबेडकरचं कोण आहेत? मंत्री कोण आहेत? हा हे म्हणजे सभागृहाची काय मजाक लावली का? कुठे गेले ते मंत्री? काही लोक मंत्री महोदयांनी त्याचं काही दायित्व नाही आहे. लक्षवेधी थोड्या वेळाने घेण्यात यावी. नाही, थोड्या वेळानं म्हणजे काय? मंत्री एवढा मोठा, त्याच्या सगळा वाजागाजा असतं, सगळ्या यंत्रणा तुमच्याकडे असतं आणि आमच्याकडे यंत्रणा असताना आम्ही हजर राहतोय. आणि तुमच्याकडे बंगला आहे, सगळं आहे, गाडी आहे, घोडा आहे, कर्मचारी आहे, अधिकारी आहे. कुठे गेले ते? कसे काय झोपा काढताय? त्यांचा काय पगार गिगार करता येते का ते बघा. काय प्रकार आहे? तुम्ही आम्हाला बोलावलं इथे. सभागृहाचा अपमान आहे अध्यक्ष महोदय. हे सभागृहाची काही गरिमा ठेवायची आहे का नाहीये तुम्हाला? म्हणजे आज मंत्री नाही ते 10 मिनिटांना येणार. ग्रामपंचायत आहे का? बच्चू कडू सरकार असो, आपलं असो, त्यांनी पाठिंबा दिलेला असो की कोणाचंही असो, लोकांच्या समस्यावर भिडणारा माणूस आहे बच्चू कडू. त्याच्यामुळे मी गेली अनेक वर्ष बच्चू कडूंना फार जोडून ओळखतो. विधानसभेत ज्या पद्धतीने म्हटलं की हे काय ग्रामपंचायत आहे काय, कुणीही यावं, गैरहजर राहावं, एक महिन्यापूर्वी 4-4 दिवसापूर्वी 8-8 दिवसापूर्वी लक्षवेधीच्या विषय त्यांना जातात, मंत्र्यांना ब्रीफिंग होते आणि मंत्री उपस्थित राहत नाहीत. मनमानी पद्धतीनं सभागृहाचं कामकाज चालवण्याचा सरकारचा जो कल आहे हा वाढत आहे आणि म्हणून बच्चू कडूंनी अध्यक्षांना उद्देशून जे सरकारला जे झापलं ते आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे.
अनेकदा असं म्हटलं जातं की बच्चू कडू गुवाहाटीला जाऊन आले, त्याच्यामुळे हे जे सत्ताधारी महायुतीचं सरकार आहे ते त्याच्या बाजूने आहेत आणि त्यांनी काहीही केलं तरी ते सहन करतील असं सुरुवातीला मला पण वाटलं होतं. पण सभागृहातली त्यांची उपस्थिती, शेतीमातीशी असणारी कटिबद्धता, सामान्य शेतकरी असो, दिव्यांग असो किंवा इतर कुठलेही बांधव असो, सामान्य माणसाचं दुःख स्वतःच्या शब्द सामर्थ्यावर सभागृहात मांडणारी जी फार बोटावर मोजण्या एवढी लोक आहेत, त्याच्यात बच्चू कडू अग्रक्रमानं आहे. निश्चित बच्चू कडूंनी सरकारला झापल्यानंतर लगेच सभागृह तहकूब करण्यात आलं आणि काही वेळात पुन्हा मंत्र्यांना उपस्थित करण्यात आलं. तेव्हा त्यांनी काही विषय मांडले. बच्चू कडू एखादा विषय मांडतात. सुरुवातीला मला असं वाटलं होतं की बच्चू कडू केवळ स्टंट करतात का, पण मराठा आरक्षणावरचं जेव्हा त्यांनी भाषण केलं आणि जे संदर्भ दिले, सोबत संदर्भाचं जे गठ्ठ त्यांनी आणलं, एक म्हणजे समग्र महात्मा फुले वाङ्मय असेल, लीळाचरित्र असेल, हे सगळं सोबत घेऊन आले. त्याच्यातले एक संदर्भ वाचून ते सरकारला ठणकावून सांगायला लागले की कुणबी मराठा असे कसे एक आहेत. सगळे मराठा नेत्यांची फाटली असताना, ते तंत्रली असताना केवळ बच्चू कडू हा एकमेव आमदार असा होता की जो मनोज जरांगे पाटलांच्या वतीनं बोलतो आहे, मराठा आरक्षणावर काहीतरी भाष्य करतो आहे. दुसरी माणसं अशी करताना दिसत नाहीत. त्याच्यामुळे बच्चू कडूंचा कोणत्याही सरकारला पाठिंबा असला तरी प्रसंगी स्वतःच्या सरकारच्या विरोधात जाऊन शेतकऱ्यांच्या वतीनं तिथे खिंड लढवण्याचं सामर्थ्य जर विदर्भातल्या कोण्या माणसात असेल, अपक्ष माणसात असेल, तर ते बच्चू कडूंमध्ये आहे. बच्चू कडूंचा हा ॲटिट्यूड जो आहे, हे वर्तन जे आहे, हे सामान्य माणसाला भावणारं वर्तन आहे. ते मलाही त्या पद्धतीने भावलं. बाकी त्यांच्या संघटन कौशल्य किंवा इतर गोष्टी तुमचे माझे मतभेद असू शकतात, त्याच्यावर चर्चा होऊ शकते, पण असे काही गुण बच्चू कडूंमध्ये आहेत की ते एक त्यांनी ती झलक दाखवली तर इतर 99 जे गुण आहेत ते अवगुण असतील ते झाकले जातात. म्हणून बच्चू कडू अनेकांना आवडतो. म्हणून त्यांना आवडीनं तरुण वर्ग अपना बेडू बच्चू कडू का म्हणतो हे या निमित्तानं दिसून येतं. मित्रो, आजच्या पुरतं एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित शेअर करा, लाईक करा.